कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा हो जगाचा नकाशा काय कुठे जायचं तुम्ही सांगा, तुम्ही फक्त बोट ठेवा त्या ठिकाणी आपण जाऊया। अहो काही गरज नाही याची, गरज कुछ काय नाही। अहो परत आणि बुकिंग मिळणार नाही बरं का, पावसा पाण्याचे दिवस आहेत, लय हौशी लोक असतात जगभरातले, लय फिरायला जातात इकडे तिकडे कुठं। तसं नाही, मी म्हणते आपण हे सगळं करायची काहीच गरज नाहीये। आपण नाही करणार तर कोण करणार मग? बाबा, अहो खरंच बाबा सगळं करणार आहेत। फ्लाईटचं बुकिंग, हॉटेलचं बुकिंग, डेस्टिनेशन, कधी जायचं, कसं जायचं, सगळं ते ठरवणार आहे। ते फक्त सांगणार आपण कुठे जायचं आणि तिकडे आपण जायचं। त्यांच्या मदतीची काय गरज नाही बरं का आपल्याला, आपल्याच नाही जायचं ना। मग आपलं पण करूया की काय बुकिंग फिकिंग करायचं ते। त्यांनी जर कुणीकडे बुकिंग करून ठेवलं असेल ना त्या ठिकाणी मी काही येणार नाही सांगून ठेवतो। असं काय करताय तुम्ही, मोडता का घालताय? बिचारे एवढा पुढाकार घेऊन सगळं करतात आपल्यासाठी, आता असं कसं जाऊन मी त्यांना सांगू काही करू नका म्हणून? आणि माझ्या एकटीसाठी नाही करत आहेत, आपल्या दोघांसाठी करतात ना ते। नाही काय ते वडील आहेत तुमचे, जरा तरी रिस्पेक्ट द्या त्यांना। काय नाही याचं तेवढा रिस्पेक्ट लय झाला त्या माणसाला, आपल्याला जायचं नव्हतं, त्याचं प्लॅनिंग आपणच करायचं। अधिपती ऐका ऐका, शांत ऐका, माझी खरंच इच्छा आहे बाहेर जायची। बाबा फक्त सपोर्ट करतायत। आणि मला सांगा, तुमच्या आईसाहेबांनी सांगितलं म्हणून जसे आपण 10 दिवस बाहेर राहिलो, त्यांनी सांगितलं तसंच राहिलो, तसं तुमचे वडील म्हणतात म्हणून एक 3-4 दिवस आपण कुठे गेलो तर काय हरकत आहे? आणि तुमचे वडीलच आहेत ना, घरातलाच माणूस आहे, परके आहेत का ते? कोण शत्रू आहेत का? आपल्यासाठी करतायत ते अधिपती। तुम्ही तुमच्या बाबांना म्हणता ते दुजाभाव करतात म्हणून, तुम्ही काय करताय? मॅडमना एक नाही आणि त्यांना एक नाही असं करणार आहात, असे वागणार आहात त्यांच्याशी? मी ना बरोबर पॉइंटात पकडता बघा। ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं करूया, त्यांच्यामुळे आपल्याला कशाला वादावादी। हा आता कसं समजूतदारपणा दाखवलात, थँक्यू। असाच आमच्या बानं बी दाखवावा अशी आमची इच्छा असते। समजूतदारपणा, वादावादी करू नये, आमच्या आईसाहेबांनी समजून घ्यावं, त्यांच्या डोसक्यात शिरेल तर शपथ। जाऊ दे ते विषय सोडून द्या, कवा निघायचं? मी तयार आहे बरं काय? अक्षरा, अरे या ना बाबा। अरे हे घे, सगळी तयारी झाली आहे। फ्लाईटचं बुकिंग झालंय, तिकीट आलंय आणि तिकडचं हॉटेलचं बुकिंग वगैरे सगळं झालंय। डिटेल्स याच्यामध्ये आहेत। बाबा आता तरी सांगा ना, आम्ही कुठे जाणार आहोत? स्वतः बघ ना, त्याच्यात आहे सगळं। थँक्यू, थँक्यू सो मच बाबा, खरंच। थँक्यू? मला काय थँक्यू म्हणतेस? उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं। पहिल्यांदा काहीतरी ऐकताय माझं, स्वतःसाठी वेळ काढताय। आता तिकडे जा, खा प्या, मजा करा, फिरा, रिलॅक्स व्हा। आणखी एक महत्वाचं काम करा अक्षरा, तिथं गेल्यानंतर इथला विचार करू नका अजिबात। मी येऊ बाळा? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।